नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। मनपा आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली झाली आज मनपा सभागृहात स्थायी समितीची सभा। धुळे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभा आज आयुक्त अमिता दगडे पाटील मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली। यावेळी विविध विकास कामांच्या मुद्द्यांवर चर्चा करून मंजुरी देण्यात आली। त्याचप्रमाणे धुळे शहराच्या हद्दवाढ क्षेत्राचा स्वतंत्र विकास आराखडा मनपाने तयार केलेला असून या विकास आराखड्यात अवधान येथे सोलार पार्क साकारण्यासाठी आरक्षित निश्चित करण्यात आलेले आहे। त्याचप्रमाणे डीपी रस्ते आणि नागरिकांच्या सोयी सुविधांनुसार विविध प्रस्ताव या आराखड्यात ठेवण्यात आलेला आहे। शासनाकडून त्यास मंजुरी मिळेल आणि टप्प्याटप्प्याने ही कामे मार्गी लागतील अशी माहिती आयुक्त अमिता दगडे पाटील मॅडम यांनी आज प्रसारमाध्यमांना दिली। कार्योत्तर मंजुरीचेच विषय होते, खूप साठून राहिले होते। काही जणांच्या आमच्या मुदतवाढीचे विषय होते, इंजिनियर वगैरे या लोकांचे, आणि काही मोती नाल्यावरचं रिटेनिंग वॉलचं काम आहे, अजून काही दलित वस्तीतली वगैरे कामं होती, त्यांना सगळ्यांना मान्यता द्यायचे विषय होते। पारंपरिक ऊर्जा स्रोत याच्यासाठी आपल्याला जवळजवळ 50-1 लाखाची प्रोव्हिजन जिल्हा नियोजन समितीकडनं झाली होती। त्याचं टेंडर वगैरे झालं होतं, त्याला मान्यता आज आपण स्थायी समितीमध्ये दिली। हे बेसिक विषय होते स्थायी समितीमधले, त्यांना आपण मान्यता दिली। आज महत्त्वाचं जनरल बॉडीची मीटिंग पण झाली। याच्यामध्ये 2-1 विषय मोठे होते। एक तर आपल्याला सगळ्यांना माहिती की आपल्याला अवधानची जी जागा मिळालेली आहे त्या 70 एकर जागेवर आपण सोलर पार्कसाठीचा प्रपोजल प्रोसेस करतो आहे आपली। त्याची परवाच मोजणी पण झाली, बाकीच्या गोष्टी पण त्याच्या वर्कआउट झाल्या। आपण या डीपीमध्ये या विकास आराखड्यामध्ये त्याच्यावर सोलार पार्कचं रिझर्वेशन ठेवलेलं आहे स्पेसिफिक, आणि केंद्राची एक योजना आहे औद्योगिक विकास वाढीसाठीची, आणि याची राज्य शासनाची एक नवीन 28 तारखेला एक GR झाला ज्याच्यामध्ये सोलारसाठी निधी मान्यता राज्य शासन देणार आहे। 70% निधी हा राज्याचा असणार आहे, 30% निधी हा मनपाचं कॉन्ट्रीब्युशन असणार आहे। या किंवा त्या दोन्हीपैकी कुठल्याही योजनेमधून आपला प्रस्ताव या सोलर याच्यासाठीचा देणार आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती की आपल्या दोन्ही पाणी पुरवठ्याच्या योजना आणि बाकीच्या याच्यासाठीची आपली विजेची गरज आहे ती जवळजवळ 20 मेगावॅटची, आणि आपल्याला या माध्यमातून ही वीज कॉम्पन्सेट व्हावी, येणारं बिल कॉम्पन्सेट व्हावं, यासाठी आपण हा प्रस्ताव शासनाकडे पाठवणार आहोत। त्या प्रस्तावाला मान्यता आपण या आजच्या GBमध्ये दिलेली आहे, आणि हा प्रस्ताव महिन्याभरात सगळे कन्सल्टंटची अपॉइंटमेंट महाऊर्जाकडनं त्याच्या टेक्निकल सँक्शन वगैरे हे सगळं करून आपला प्रस्ताव शासनाकडे जाईल। तर याला मान्यता घेऊ आपण। यासोबत जो विकास आराखडा आहे हद्दवाढ भागाचा 11 गावांचा, त्या विकास आराखडा त्या स्पेशल DP युनिटनी आपल्याला मागच्या GBमध्ये आपल्याकडे सादर केला होता, दाखल केला, हँडओव्हर झाला आपल्याकडे। आपण या पूर्ण आठवडाभरामध्ये त्याच्यावर अभ्यास केला। आपल्या ज्या रिक्वायरमेंट होत्या त्या टाकल्याच होत्या त्यांनी, काही आम्ही रेकमेंड केल्या होत्या पण त्या त्यांनी उडवल्या होत्या, त्याच्यावर विचार केला नव्हता किंवा त्या आल्या नव्हत्या। पुन्हा त्या सगळ्या आपल्या संकल्पना आपले विषय त्याच्यात टाकून पुढच्या 20 वर्षाचा विकास आराखडा या 11 गावांचा आपण वर्कआउट करतोय।